हॅलो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आज आपण पाहणार आहोत माझ्या घराचा होम टूर। हे घर फक्त आमच्यासाठी 4 भिंती नाहीत तर आमच्या स्वप्नांचा प्रवास आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर हा एंट्रन्स एरिया आहे आणि आम्ही इथे एक नेम प्लेट लावलेली आहे आणि या नेम प्लेटच्या खालीच एक शू रॅक ठेवलेला आहे। तर घरामध्ये एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूमचा असा काही लुक दिसतो। आता मी बाल्कनीचा डोर ओपन करून घेते आणि तुम्हाला होम टूर देते। तर हे आहे आमचं लिव्हिंग रूम आणि इथे 3 सीटर सोफा ठेवलेला आहे आणि याच्या साइडला एक काउचही ठेवलेला आहे, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर माझ्या घरामध्ये तुम्हाला असे भरपूर वेगवेगळ्या टाइप्सचे लॅम्प पाहायला मिळतील कारण मला लॅम्प्स खूप आवडतात। आणि ही जी वॉल आहे त्या वॉलवर आम्ही काही वॉल आर्ट्स लावलेले आहेत आणि इथे सोफ्याच्या कॉर्नर मध्ये एक असा कॉर्नर केलेला आहे जिथे मी सगळेच प्लांट ठेवलेले आहेत। आणि तुम्ही जे हे स्टँड बघताय ते मी ॲट होम मधून परचेस केलेलं आणि याची क्वालिटी खूप छान आहे। आणि हा आहे आमचा सेंटर टेबल। हा टेबल आम्ही आयकिया मधून परचेस केलेला आणि सेंटर टेबल वर ही मी बास्केट ठेवलेली आहे आणि त्या बास्केट मध्ये मी एक फ्लॉवर पॉट आणि काही कॅन्डल्स ठेवते। आणि सोफ्याच्या दुसऱ्या कॉर्नरला आम्ही हा लॅम्प ऍड केलेला आहे ज्याने खूप एस्थेटिक लुक येतो लिव्हिंग रूमला। आणि हा लॅम्प मला एका लोकल शॉप मध्ये मिळालेला। पुण्यात रविवार पेठ मध्ये भरपूर लाईट्सचे शॉप आहेत, तिथेच मी हा लॅम्प घेतलेला। आणि सोफ्याच्या अपोजिट साइडलाच आमचं टीव्ही युनिट आहे। आणि तुम्ही जे हे टीव्ही युनिट बघताय ते मी फ्लिपकार्ट वरून घेतलेलं आणि हे टीव्ही युनिट ओपन आहे त्यामुळे मी यात काही बास्केट्स ठेवते आणि सगळ्यात वरच्या बास्केट्स मध्ये मी बुक स्टोअर करते आणि बाकीचे 2 जे आहेत त्यात माझ्या मुलीचे टॉयज असतात। आणि टीव्ही युनिट वर काही आर्टिफॅक्ट्स ठेवलेले आहेत। तर हे सगळे आर्टिफॅक्ट्स मी होम सेंटर मधून घेतलेले। आणि इथे सर्वात खाली एक फाउंटन पण ठेवलेला आहे आणि त्यात ही राधाकृष्णाची मूर्ती आहे जी खूप सुंदर दिसते। आणि टीव्ही युनिट वर मी एक धूपदाणी ठेवते आणि या धूपदाणीला एक अँटिक लुक दिलेला आहे। आणि त्याच्या साइडला एक लॅम्प ठेवलेला आहे जो आहे जेली फिश वाला लॅम्प। आणि या लॅम्प मध्ये भरपूर लाईट्स चेंज होतात आणि ते दिसायला खूप सुंदर दिसतं। आणि टीव्ही युनिट वर मी काही कॅन्डल्स पण ठेवते। माझ्याकडे भरपूर लॅम्प्स आणि कॅन्डल्स आहेत त्यामुळे लिव्हिंग रूमला एक कोझी लुक येतो। आणि हो, तुम्हालाही जर कोझी लुक हवा असेल तर स्मॉल लाईट्स ऍड करा, त्याने छान कोझी लुक क्रिएट होतो। आणि सोफ्याच्या साइडला काही आर्टिफिशियल प्लांट्स पण ठेवलेले आहेत आणि हे आर्टिफिशियल प्लांट्स मेंटेन करायला खूप इझी जातात आणि व्हेंटिलेशनमुळे कधी कधी इंडोरला ठेवलेले प्लांट्स खराब होतात। चला आता जाऊया माझ्या बाल्कनी मध्ये। तर आम्ही बाल्कनी मध्ये एक खाली फ्लोअर वरती ग्रीन कलरचा ग्रास टाकलेला आहे आणि या ग्रास मुळे एक ग्रीनरी ऍड होते बाल्कनी मध्ये। तर बाल्कनी मध्ये जे तुम्ही प्लांट्स बघतायत ते सगळे रिअल प्लांट्स आहेत। आणि बाल्कनी मधून असा काही लुक दिसतो लिव्हिंग रूमचा जिथे आमचं काउच ठेवलेलं आहे।
आणि सगळ्या ब्राईट लाईट्स ऑफ केल्यानंतर असा काही लुक दिसतो लिव्हिंग रूमचा. आता आपण जातोय त्या ठिकाणी जिथे खरी जादू होते. तर चला आता जाऊया किचन मध्ये. तर किचनची एंट्री आहे ही आणि आमचं किचन ओपन किचन नाहीये आणि हॉल मधून किचनचा असा व्ह्यू दिसतो जिथे मी क्रॉकरीज ऍड केलेल्या आहेत. माझे इथे क्रॉकरी युनिट आहे आणि एक लॅम्प दिलेला आहे आणि मला सिरॅमिकची भांडी खूप आवडतात, त्यामुळे माझ्याकडे भरपूर क्रॉकरी दिसेल तुम्हाला. आणि किचन मध्ये एंट्री केल्याबरोबर आमचं फ्रीज आणि मंदिर दिसेल तुम्हाला. आणि मंदिरच्या साईडला थोडंसं फर्निचर केलेलं आहे ज्यात मी माझे किचनचे सगळे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस स्टोअर करते. आणि फ्रीज वरती मी या केन बास्केट्स ठेवलेल्या आहेत आणि या बास्केट्समुळे खूप एस्थेटिक लुक येतो. मला या बास्केट्सही खूप आवडतात. तर हे आहे आमचं मंदिर. आणि त्याच्या साईडला आहे हे फ्रीज. आणि इथे सिंक जवळ मी एक नॅपकिन, सीझर, ब्रश आणि वायपर ठेवते जे मला इथे यूज करायला इझी होतं. आणि इथे एअर फ्रायर जवळ मी माझे काही चॉपिंग बोर्ड्स आणि ट्रे ठेवलेले आहेत. चला आता मी तुम्हाला माझा काउंटर टॉप दाखवते जो खूप सिंपल आहे. आणि आम्ही गॅसच्या वर एक चिमणी लावून घेतलेली आणि ही चिमणी डक्टलेस आहे त्यामुळे याचा कुठलाही पाईप नाही दिसणार तुम्हाला. आणि ही चिमणी ऑटो क्लीन आहे त्यामुळे मला याला नेहमी याचे फिल्टर्स काढून क्लीन करण्याची गरज नाही पडत. आणि या चिमणीला मोशन सेन्सर्स आहेत त्यामुळे मला याला टच करण्याची पण गरज नाही लागत. आणि गॅस जवळ मी अशी एक मॅट यूज करते. तुम्ही जर माझे व्लॉग बघत असाल तर तुम्ही त्या व्लॉग मध्ये ही मॅट बघितलीच असेल. आणि काउंटर टॉप वरती मी एक स्टँड मिक्सर ठेवलेला आहे जे माझं खूप फेवरेट अप्लायन्स आहे किचन मधलं. आणि त्याच्याच साईडला एक कॉफी मशीन आहे आणि त्याच्याच साईडला एक लॅम्प ऍड केलेला आहे ज्याने छान लुक येतो. आणि याच्याच वर मी एक फ्लोटिंग शेल्फ ऍड केलेला आहे काउंटर टॉप वर जिथे मी काही शो पीसेस ठेवलेले आहेत आणि अशा वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या मला हँडी पडतात किचन मध्ये काम करते वेळेस. आणि हे दिसायला पण सुंदर दिसतं. आणि गॅसच्या साईडला मी माझे ऑइल डिस्पेन्सर स्टोअर करून ठेवते जे मला कुकिंग करते वेळेस ते इझी पडतं.
आणि किचन मधून हे जे पॅसेज बघताय तिथे आमचं वॉश बेसिन दिलेलं आहे आणि या वॉश बेसिनच्या खाली आम्ही थोडंसं फर्निचर करून घेतलेलं आहे, जिथे मी माझे सगळे क्लिनिंग सप्लाईज ठेवते। तर हा आहे छोटासा पॅसेज जो बेडरूम, किचन आणि हॉलला कनेक्ट करतो। तर बेसिन जवळ पण मी एक रिअल स्नेक प्लांट ठेवलेला आहे, ज्याने छान लुक येतो। आणि बेसिन जवळच मी टूथब्रश ऑर्गनायझर लावलेला आहे, त्याने ब्रश आणि टंग क्लीनर छान ऑर्गनाइज राहतात। चला तर मग आता जाऊया बेडरूम मध्ये। तर ही आहे आमची मास्टर बेडरूम। बेडरूम मध्ये एंट्री केल्याबरोबर ड्रेसिंग टेबल दिसतो आणि जे डोअर बघताय तुम्ही ती आहे दुसरी बाल्कनी। या फ्लॅटला 2 बाल्कनीज आहेत, एक बाल्कनी हॉलला अटॅच आहे आणि दुसरी बाल्कनी मास्टर बेडरूमला। आणि ही जी तुम्ही बास्केट बघताय मोठ्या साईजची, त्या बास्केट मध्ये मी माझ्या मुलीचे टॉय स्टोअर करून ठेवते। आणि हा आहे आमचा बेड। ही बेडरूम थोडी छोटी आहे आणि कंपॅरेटिव्हली बेड थोडा मोठा आहे, त्यामुळे इथे स्पेस थोडा कमी मिळतो। आणि बेडच्या साईडला ही जी वॉल आहे तिथे पण आम्ही एक शेल्फ ऍड केलेला आहे आणि त्या शेल्फवर काही रिअल प्लांट्स आणि राधा कृष्णाची एक मूर्ती ठेवलेली आहे। आणि तिथेच एक हँगिंग लॅम्प पण दिलेला आहे, जो दिसायला खूप छान दिसतो। आणि हा ड्रेसिंग टेबल आहे जो पूर्णपणे ओपन आहे। तर ड्रेसिंग टेबल वरती मी काही बास्केट्स ठेवलेले आहेत आणि त्यात मी माझं सगळं सामान ठेवते, म्हणजे ड्रेसिंग टेबल छान ऑर्गनाइज दिसतो। आणि इथे ठेवलेलं आहे एक छोटंसं स्टँड आणि त्या स्टँड वरती आम्ही काही रिअल प्लांट्स ठेवलेले आहेत। चला तर आता जाऊया या बाल्कनी मध्ये। तर हा व्हिडिओ मी रात्रीच्या वेळेला शूट केलेला, त्यामुळे तुम्हाला बाहेर सगळा अंधार दिसत असेल। तर या बाल्कनी मध्ये आम्ही एक वॉशिंग मशीन ठेवलेला आहे आणि ही बाल्कनी थोडी छोटी आहे, त्यामुळे मी याला ॲज अ युटिलिटी यूज करते। आणि वॉशिंग मशीन वर एक बास्केट बघताय, त्या बास्केट मध्ये मी स्टोअर करते माझे सगळे वॉशिंग मशीनचे लिक्विड्स। आणि वॉशिंग मशीनच्या साईडला जी मोठी बास्केट बघताय, त्या बास्केट मध्ये अगेन माझ्या मुलीचे टॉय स्टोअर केलेले आहेत। आणि याच बाल्कनी मध्ये आम्ही कपडे वाळवण्यासाठी स्टँड दिलेला आहे। आणि हा आहे बेड साइडचा टेबल, जिथे मी एक रिअल प्लांट ठेवलेला आहे। तर चला आता जाऊया दुसऱ्या बेडरूम मध्ये। तर ही आहे आमची दुसरी बेडरूम। या बेडरूम मध्ये आम्ही बेड असा एका साइडला ठेवलेला आहे आणि इथे तनुजने भरपूर मनी प्लांट्स लावलेले आहेत, कारण तो इथेच काम करतो। आणि याच रूम मध्ये बेडच्या साइडला त्याचं ऑफिसचं सेटअप केलेलं आहे आणि त्यामुळे ही रूम डेडिकेटेड त्याच्यासाठी आहे। आणि आम्ही ही रूम जास्त यूज नाही करत, त्यामुळे खूप सिंपल आहे ही रूम। आणि या रूम मध्ये पण एक छोटंसं कबर्ड दिलेलं आहे। तर तुम्हाला कसा वाटला आजचा होम टूरचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।